किती मोठं मार्केट आहे. काय ते बांगडा 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 20 हे बघा अशा इथे बोटी लागल्या आहेत. दिसतोय ना मासा तुम्हाला, हा चप्पल मासा आहे. आता याला चप्पल मासा का बोलतात? 200 किलोच्या आसपासची पाकड आहे ही. हाय नमस्कार मित्रांनो, मी अशोक बाबर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबर अँड फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज एकदम सकाळी म्हणजे ऑलमोस्ट पहाटेच तुमचं मी स्वागत करतो आहे. सकाळचे 5:30 वाजलेत आणि आम्ही निघालो आहोत ते मुंबईच्या एका जुन्या फिश मार्केटला. आणि ते सकाळचंच फिश मार्केट असतं मुंबईचं. आम्ही निघालो आहोत ते ससून डॉकच्या फिश मार्केटला. तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरनं कळतंच की आपला आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते. तर हो, आपण मुंबईच्या सगळ्यात जुन्या फिश मार्केटला जाणार आहोत आज. आणि आज आपल्याला ते फिश मार्केट एक्सप्लोअर करायचं आहे. म्हणजे आज आपल्याला त्या फिश मार्केटमध्ये काय काय फिश आहेत ते बघायचे आहेत. आणि त्यामुळे आज आपण सकाळी निघालो. सकाळी ते 2-3 वाजता मार्केट चालू होतं. एवढ्या लवकर गेलो तर आपल्याला तिथे काय असं म्हणजे अंधारात व्यवस्थित बघता नाही येणार, म्हणून आपण एक 6:30 वाजता पोचू या हिशोबाने आपण घरातून निघालो. हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला आता ह्या जुन्या फिश मार्केटचं पूर्ण इन्फॉर्मेशन आम्ही याच्यात देणार आहोत. कारण आजच्या डेटला कुठले मासे तिथे आहेत आणि काय रेट नाही ते तुम्हाला कळतीलच. खूप मोठं होलसेल मार्केट आहे ते. तर चला आता पटकन निघूया, कारण जास्तीत जास्त 8-8:30 असतं ना ते मार्केट. 8-8:30 ते मार्केट असतं. तर आपल्याला लवकर पोचून मग जास्त मासे बघता येतील आणि जास्त एक्सप्लोअर करता येईल. तर चला मग निघूया आणि आता डायरेक्टली भेटूया ते फिश मार्केटला पोचल्यावरच. आणि आता आपण पोचलो ससून डॉक फिश मार्केटला. गुलाबा येते आणि बघताय किती गर्दी आहे पाठीमागे. किती गर्दी आहे, म्हणजे गाड्या पार्किंग करायच्या पण वांदे तिकडे, एवढ्या गाड्या लागल्या. सकाळचे ऑलमोस्ट 7 वाजले आहेत. तर एक तास लागला इथे पोचायला घरातून निघाल्यापासून कळवा ठाण्यावर. आणि पुढे जाम लागलाय. किती 150ला किती आहे ते? हे बारके आहेत पण 400 वाले का? मोठे खेकडे 400ला एक डझन, छोटे खेकडे 150ला एक डझन. आणि शिवले कसे दिलेस? 500ला. या 3 वाट्या ह्या वाल्या 3 वाट्या 500ला. या 500ला 5 वाट्या. छोटे शिवले आहेत, ते मोठे आहेत. आणि सुकी मच्छी पण आहे इकडे, गर्दी आहे. कशी दिली? 250 रुपये किलो. आणि हे काय बोंबील आहेत ना, कसे आहेत ते? 200 रुपये पॅकेट. किती ग्रॅमचा असेल? शेकडा. ओके, 100. 200 रुपयाला 100 बोंबील. हे काय आहे का? सुकवलेला आंबा. ओके, सुकवलेला आंबा. कसा आहे तो? 200 रुपये पिशवी. किती आहे त्याच्यामध्ये? 1 किलो 200 रुपये. इथे फक्त ना मच्छीचंच मार्केट नाही, तर बरंच काय काय आहे. तर फ्रूट मार्केट पण आहे, फ्रूट्सवाले पण आहे. शेकडा म्हणजे 50 पीस 550 रुपयाला. एवढे महाग आहेत बोंबील? बापरे. यंदा बोंबीलच खूप भाव सुकले आहेत. बोंबील सुकवायला पण बोंबील नाही भेटले. बर. हे बघा किती मोठं मार्केट आहे. आणि अक्षत आता सगळं रेट विचारत चालली आहे, म्हणजे माहिती पडेल आपल्याला की येताना कुठून घ्यायची आहे. काय का? कसे? दोन्ही 1-250चा. बोंबीलला जाम रेट आहे. तर आता
आपण आलो आहोत ते लिलाव वगैरे होतं ते मोठं मार्केट, मेन मार्केट. सुरमई 1500 आणि हलवा आहे तो. बापरे, एवढे छोटे हलवे आहेत, 800 रुपये. कशी दिली सुरमई मग? एक किती असेल ती? 1 किलो आहे का? बापरे, भयंकर गर्दी आहे आज रविवारची. कसे बांगडे? हे सगळे 300ला. हे हलवे 600 रुपये जोडी. आणि सुरमई दोघांचे? एकाचे किती? 1700. आणि हा मोठा हलवा? नाही, एकाचे सांग. एकाचे 900. जोडी 2500 रुपये. बापरे, मच्छीचे रेट ना एकदमच लिलाव सिस्टम चालू आहे. हे बघा, लिलाव काय आहे? हलवा आहे बघ. हलवा 300 रुपये. 300 रुपये. 300 रुपये. काय ते? बांगडा आहे, बांगडा. 320. 320. 320. 320. 320. हा कसा? 320. 320. आणि बारक्या कशा? हे सगळे 2500. सगळे पाची पण 2000. सगळे आहेत 1400 किलो. 1500ला देणार सगळे. कशी देणार सुरमई सांग? एकच भाव सांग, मला पटला पाहिजे, नाही तर मी जातो. एकच भाव 1600 रुपये. कमी कर ना काहीतरी. काय घेते? कर्दी कशी देत मग? 400 म्हणाले. अरे बापरे, सगळ्यांचे? ती मोठी कोळंबी कशी दिली? आणि ही कशी? ही वाटा 600. 100ला करली. बघा, हे करली कटिंग चालू आहे. यूट्यूबला नाही ना, तुमचा चेहरा नाही आला, टेन्शन नाही. कशा मस्त क्रॉस कटिंग ताजी आहे. करली चांगली भेटली आपल्याला. एवढ्या वेळ आपण धक्काबुक्की खाऊन मार्केटमध्ये फिरून चांगली करली भेटली. सगळ्या कशा? आणि कसे म्हणताय सगळे? मोठा 400ला देते. मोठा तुझे आणि हे सगळे रावस 250 रुपये सांगितले आपल्याला. आणि मोठा कसा दिला मग रावस? एक. आणि कोळंबीची पाटी कशी आहे? 350ला. कोळंबीची पाटी आहे आता 350 रुपये सांगतात. फिक्स आहे का? फिक्स 350. हा बघा, हलवा ताजा हलवा आहे. 900 रुपये सांगितलेत, फायनल 700 रुपये दिलेत आपल्याला. अजून आपण घेतला नाही. आणि हे 3 हे सगळे कितीला देशील? सगळे 1700 बोलते मी. किती देणार तुम्ही सगळ्याचे?
सगळे घेतलेले परवडेल तुम्हाला भाऊ. 1700ला आहे. त्याचे 1500 ताई. हे बघा इथे कर्दी आहे. ही कर्दी कशी? 500ला एवढी सगळी. हा वाटा कमी होणार पण सांगताना 500 रुपये वाटा सांगितलाय त्यांनी. आणि हा बारीक जवळा बघा, हे बघा पाटी घेतली आहे आता. ही 100 रुपयाला ही पाटी दिली आहे. तर किती आहे माहित नाही. अर्धा तर खाली सांडतो दादा. पिशवी मोठी आणायची. हे बघा अशा इथे बोटी लागल्या आहेत या जेट्टीला. कसुंडॉकचं जेट्टी आहे. आणि हे पूर्ण मार्केट आहे. इकडे तर लिलाव पण चालू असतो. हे बघा ह्या बोटीतनं बघा हे सगळं प्रॉन्स वगैरे बाहेर येत आहे. दिसतंय का? एक मिनिट. हे बघा इथून आता पूर्ण या बोटीतनं प्रॉन्स येतोय बाहेर. पूर्ण या बोटीमध्ये प्रॉन्स भरलेला आहे. बघा बाहेर काढतात. पाटीच्या पाट्या भरून बाहेर काढतात प्रॉन्स. आणि अशी रोज सकाळी या बोटी लागतात. सकाळी 2-3 वाजतापासून हा मार्केट चालू होतो पहाटेचा एकदम. आणि बुधवार, शुक्रवार आणि रविवार ह्या 3 दिवशी तर भयंकर गर्दी असते इकडे. त्याच्या आज आपण रविवारी आलो तर भयंकर गर्दी आहे इकडे. म्हणजे उभं राहायला पण जागा नाही एवढी गर्दी आहे. चालायला पण जागा नाही. बापरे आज रविवार. चला पुढे आम्हाला जाऊ द्या. जागाच नाही जायला म्हणूनच मी थांबलो. मला पण पुढेच जायचं. ठेवायला जागा नाही. मी इथं एकच लाईन पकडत. मी तर आहे वाटा. पाटी 400 रुपये. कमी नाही करत. फिक्स आहे. किती पाहिजे बोल? 2 पाटी घेतली असती पण चांगली दिली असती. 350 द्यावं. 350. सुरमई आहे. केवढी मोठी सुरमई आहे बघा. एवढे मोठे मोठे मासे आहेत. एकदम मोठ्या साईजचे पण मासे आहेत इकडे. 15-15, 20-20 किलोचे जास्तच असतील ना. काय आहे? टोच्यांचा लिलाव 600 रुपये सुरुवात आहे. घेतले 600 रुपयाला टोचे लिलावात. हे बघा हे माकुल आहे. आणि माकुलचा लिलाव सुरू झाला 1200 रुपये. हे बघा 1300 रुपये. कोळंबीची पाटी 1300 रुपयावर आली आहे. ही आता पूर्ण बांगड्याची पाटी आहे 400 रुपयाला. आणि ही कशी आहे रे? 1100 रुपयाला. ही मोठी 15 देऊ का? किती पाहिजे तुम्हाला इकडे? घेऊ बांगडे. थोडे तिकडे पाठवले, थोडे इकडे ठेवले. मग कसं काय? किती कमी केलेस? मी पाहिले. सगळे मला 400 रुपये सगळ्याचे. त्यातून किती काढले? इकडे तो देतोय मला 400ला पाटी मोठी भरलेली. बरोबर आहे. तुमचा इमान लागला. जाऊ दे चल. चला 100ला 6 देतात. हे बाजार आहे. तुमचं गाव कुठलं? नगर. नगरवाले पण आहेत का इथे? हो. चला नगरवाले फिश विकायला पण आहेत इकडे. आणि यांच्या ताईंकडनंच घेतलेत आपण बांगडे. सगळे मिक्स मासे आहेत बघा. मिक्स मासे 650 रुपये. 750. शिंगाडा प्लॉट मध्ये शिंगाडा. आणि हा बघा मासा. हा कसा बघा मासा रे? 750 रुपये पाटी बघा माशाची. हे पण सगळे 750. ओके. दोन एक 1400 रुपये. दोन्हीचे 1400 रुपये. ओके. आणि हा काय? एकरू. हा कसा? एकरू
साडेसात. 500ची पाटी आहे ही एकरूची. साडेसात. पुढे पुढे आल्यावर आपल्याला जरा वेगवेगळे मासे दिसत आहेत. हे 700-700 रुपये. 750 रुपये. ह्याला बळे पण म्हणतात. एकदम बघा ताजावाला फ्रेशवाला एकदम ताजावाला एकदम. बघा 700 रुपये पाटी आहे बळ्यांची. त्या बघा कशा बोटी लागल्यात आणि ह्या बोटीतनंच मासे वर येतात एक एक पाटी पाटी. आणि जशी पाटी वर येते तशी इथे बोली लागते. आणि मोठे मोठे व्यापारी तर डायरेक्ट सगळं क्रेटच्या क्रेट घेऊन जातात. बघा एकदम एंडला आलो आपण. बघता इकडे अशा बोटी लागल्यात. हा कुठला आहे? चप्पल मासा. जर हातात उचल ना बघा फोटो काढ. आणि वरती बसल जरा. इकडे बघ इकडे बघ. आणि हा दिसतोय ना मासा तुम्हाला, हा चप्पल मासा आहे. आता ह्याला चप्पल मासा का भरतात? एकदम प्लेन आहे म्हणून की काय? हा चप्पलेसारखा प्लेन आहे. आणि हे बघा हे समुद्री खेकडे मी तुम्हाला नेहमी दाखवतो ना मार्केटमध्ये, ते बघा हे पण आहे तिथे. चला मार्केटमध्ये सगळ्यात जास्त काय असेल तर बांगडेच बांगडे. हे बघा किती बांगडे आहेत. सगळ्यात जास्त आजच्या डेटला मार्केटमध्ये ते बांगडे. आणि हे बघा पाकड बघा पाकड. साईज बघा पाकडची. हे बघा एवढी मोठी पाकड आहे. ये कितना किलो का रहेगा? कितना किलो का रहेगा? 200 किलोच्या आसपासची पाकड आहे ही. कोळंबीची पाटी आहे 600 रुपयाला. आजचा रेट तर 600 रुपये, उद्याचा माहित नाही. 600 रुपयाला किती असेल ती? 4 किलो. इकडे सगळे कोळंबी सोलायलाच बसले आहेत. हे बघा सगळे इकडे कोळंबी सोलत आहेत. ते सगळे कोळंबी सोलायला इथे पूर्ण प्रॉन्सच प्रॉन्स आहेत सगळे. 600 हे मोठी 2200 नहीं 450. 450 बारकी पाटी. ही मोठी 2200. कुठला मासा आहे? कुठल्या? चांद पापलेट. ओके चांद पापलेट. आणि हे काय आहे? हा का पोपट मासा. आणि हा चांद पापलेट. ओके वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. हे खेकडे. ही एवढी पाटी घेतली आम्ही 400ची कोळंबी. ठीक आहे. आणि ते सोलून पण देणार आहेत आपल्याला. हे बघा आपण आता ना त्यांच्याकडनं सोलून घेतोय कोलमी. ही कोळंबी घेतली 400 रुपयाची. ऑलमोस्ट 2-1 किलो असेल ती. आणि सोलायची त्यांना आपण 20 रुपये एक्स्ट्रा वर देणार. कशी आहे वाम? वामच आहे ना? कशी दिली? 1200 रुपये. हे बघा केवढी मोठी वाम आहे. ये क्यों निकालते हैं? हां ते मेडिकलसाठी कामाला येते ना. हे बघा हे काय ऑपरेशनसाठी दोरा बनतो तो ह्याच्यातनं बनतो ना. हे बघा ही लोक हे काढतात आणि त्यांना फक्त मच्छी देतात. एवढ्या मोठ्या मोठ्या पाकड आहेत बघा. एवढी मोठी पाकड ही 12,000ची. आणि इथे बारके आहेत तर 5-5 हजाराच्या. बघा इकडे ह्या बारक्या 2-2 हजाराच्या कलरफुल आहे. आणि ती मोठी आहे ना ती 5,000ची. आणि ही आहे ती सगळ्यात मोठी 12,000. हे पूर्ण गावाचं जेवण होईल एवढ्या पाकडमध्ये. बघता बघता आपली कोळंबी सोलून झाली. 5-10 मिनिटाच्या ह्याच्यात स्पीड बघा जबरदस्त स्पीड आहे. आणि आम्हाला एक 1-2 तास गेला असता आरामात घरी सोलायला. आणि यांनी ते काम 5-10 मिनिटात करून टाकलं. खूप स्पीडमध्ये सोलतं. हळूहळू मार्केट कमी होत चाललं आहे. गर्दी बघा एकदम कमी होत चालली आहे. 8 वाजलेत सकाळचे. आणि 8:30 मॅक्सिमम 9 वाजेपर्यंत मासे राहिले तर राहिले ना तोपर्यंत ते मार्केट आवरतं. आणि मग बाहेर थोडेसे ते रिटेलवाले बसतात. बाहेर थोडे रिटेलवाले बसतात जे तुम्हाला मिळेल 9-10 वाजेपर्यंत मिळेल.
बाकी हे जे पोलीस सिस्टम आणि तुम्ही थोडं बघितलं ते 8 वाजेच्या दरम्यान तर संपून जातं. अजून पण निघतात बोटीतनं मासे, पण ते डायरेक्ट मला वाटतं मार्केटलाच जाणार. 2000ला सगळे पापलेट. 2000 12 एक तासाभरापूर्वी आतमध्ये गेलो होतो मार्केटमध्ये. तिच्या जेटीवरती गेलो होतो, तिथे बोटी लागतात आणि तर तासाभराने आपण बाहेर पडलो. पिशवीभर घेतले मासे तुम्ही बघितलं. आणि आता जरा इकडे बाहेर पण बघूया काय चालू आहे ते मार्केटमध्ये. 100 रुपये वाटा. बघा हे बारके मासे मोदकं 100 रुपये वाटा. पासा माशाची गाभोळी 500 रुपये. हा 250 रुपये. सगळे ते मासे कटिंग चालू आहे. मासे कटिंगची लाईन आहे. आतनं मासे घ्या आणि इकडे त्यांच्याकडनं कटिंग करून घ्या. हे बघा हे सर्व मासे कटिंग करायला बसलेले आहे आणि काही चार्जेस घेतात कटिंग करायचे. चार्जेस घेऊन आपल्याला मासे कट करून देतात. बघा हे बोंबील आहेत 100 रुपये वाटा. 200. हा 500. 500 रुपयाचा वाटा. 100चे वाटे. हे बघा इथे आपली कुर्रुम बांधलेली पण आहे. हे बघा हा जो वाटा दिसतोय ना हा 300चा वाटा आहे सांगतात ते. आणि हा 300 सगळे मिळले 600. आणि आपण हा अर्ध्यातला अर्धा 300तला अर्धा वाटा 150ला घेतला. हे बघा हे खाडीतले खेकडे 450 रुपये किलो. जिवंत आहेत, वळवळत आहेत. फिक्स रेट आहे 450 रुपये किलो. आणि त्यात नर आहे मादी आहे कसं कळेल? सगळं नर आहेत का? मादीचा रेट वेगळा असतो ना. आणि आता आपण कटला फिश पण घेतला आहे. हे बघा हे 250 रुपयाचे. रावस पण घेतला अक्षताने. कसं घेतला तो रावस? हा मी ना 300ला घेतला. हा बघा हा 300 रुपयाला रावस घेतला आहे. कटला पण घेतला अक्षताने. किती पीस आहे ते? 5 पीस होते ना. हे बघा हे असे 250ला 5 पीस दिले आहेत कटल्याचे पण. चला आता आपली फिश खरेदी झाली आहे. चलो आता आम्ही घरी जाऊन खायचे. हां आणि आता बर्फ पण आपण घेऊया. इकडे बघा हे बर्फ पण इकडे तुम्हाला लगेच मिळेलच. इकडे अशा बसलेले असतात. मशीन पण आहे आतमध्ये, पण त्या आतमध्ये ना मोठ्या मोठ्या बॉक्समध्ये भरतात ते. 10 किलो बर्फ देतात. आपल्याला थोडासाच हवा आहे 10, 15, 20 रुपयाचा. तर 20 रुपयाला टाकून घेऊया म्हणजे आपल्याला एक घरी जाईपर्यंत होऊन जाईल. तर अशा प्रकारे आपले फिश घेऊन झालेत. बरेच फिश घेतले आहेत. कर्ली घेतले, रावस घेतला आहे, कटला घेतला आहे. पहिल्यांदाच घेतला ना का? पहिल्यांदा कटला पण घेतला आहे. आणि आता तुम्ही ससून डॉगचं फिश मार्केट पण पूर्ण बघितलं. आणि आपण बर्फ पण टाकून घेतला एक 20 रुपयाचा. बऱ्यापैकी दिला. आता आपल्याला तासभर तर तो कम्फर्टेबल आहे घरी जाईपर्यंत. त्यानंतर आपण सगळे फिश फ्रीजरमध्येच ठेवणार आहोत फ्रीजच्या, बरोबर ना? तर मच्छी घेण्यामागे रिझन म्हणजे मला आईला गावी पाठवायचं. हां तर हिच्या गावी पाठवायचं आहे कारण उद्या आयुष आमचं गावी चाललं आहे. आणि काय आहे ना सध्या आता मार्केट जरा तुम्हाला महाग वाटेल कारण म्हणजे महागच आहे थोडंसं. कारण आता ना मच्छीचा सीझन संपत आला असं म्हटलं तरी चालेल. कारण 1 जून ते 31 जुलै या पिरियडमध्ये ना मोठ्या बोटी आतमध्ये जात नाहीत आणि त्यामुळे ना मोठे मोठे मासे येत नाहीत. त्यामुळे जरा मार्केटमध्ये थोडंसं महाग विकली जाते मच्छी अशी वाटली आम्हाला. आणि म्हणजे विकली जातेच आहे महाग. आणि ते सांगताना ना खूप हायफाय रेट सांगतात. त्यामुळे तुमचं ना बार्गेन स्किल खूप चांगलं पाहिजे. कारण तुम्हाला ते 1500, 2000, 2200चा रेट सांगायला सुरुवात करतात. मग तुम्ही 600, 500पासून सुरुवात करा असं माझं मत आहे. मग पुढे तुम्हाला व्यवस्थित रेटने भेटेल. आणि लाजू नका आणि घाबरायचं नाही काय बरं रेट बोलायला. आपल्याला नाही जमत सोडून द्या, निघून जावं, पुढे बघा. तर ठीक आहे मी जर शक्य तेवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला. हा ससून डॉक जे कुलाब्याला आहे तुम्हाला मॅपवर भेटेलच गुगल मॅपवर. आणि ट्रेनने आला तर CSTला उतरलात की तुम्हाला शेअर रिक्षा म्हणतो रिक्षाही सवय झाली. शेअर टॅक्सी मिळतील इकडे कारण रिक्षा चालत नाहीत ना, इथे टॅक्सी चालतात. तर शेअर टॅक्सी पण मिळेल तुम्हाला ससून डॉकला जायला. आणि मार्केट 2-1 वाजता चालू होतं अंदाजे चांगल्यापैकी. तेव्हा सकाळी सकाळी मोठे लिलाव असतात. ते का आपल्याला बघता नाही आले कारण रात्रीचं दाखवता नसतं आलं तुम्हाला. पण ठीक आहे जे छोटे मोठे आता लिलाव होते 1-2 ते तुम्ही बघितलेत. आणि संडे आहे आज तर 10 वाजेपर्यंत चालू असेल मार्केट. म्हणजे वाराला 9-10 वाजेपर्यंत चालू असतं. बाकी सोमवारी बंद असतं. सोमवारी येऊ नका कारण तेवढ्या काय बोटी पण नसतात आणि विकणारे पण नसतात. तर ठीक आहे आता प्रयत्न केला आपण सर्व तुम्हाला सांगायचं आणि दाखवण्याचा फिश मार्केटबद्दल. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि हो तुम्ही आपले व्हिडिओ बघताय आम्हाला कळतं आहे व्ह्यूज पण चांगले येतात पण सबस्क्राईब जरा कमी होत आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आपलं चॅनल
आणि मग पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.